नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या गंगा हॉस्पिटल या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। या चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत आयुर्वेदातील शास्त्रोक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतो। तर आजचा हा व्हिडिओ ज्यांना वारंवार वातावरण बदलल्यानंतर लगेच खोकला सुरू होत असेल आणि अँटीबायोटिक खाऊन या इतरही औषधी खाऊन अँटीहिस्टॅमिक खाऊन तो खोकला जर राहत असेल तर त्यासाठी मी अतिशय उपयुक्त आणि अतिशय सोपा आणि आपल्या घरातील घटक द्रव्य जे असतील, आपल्या किचन मध्ये मिळणारी जी सामग्री असतील ती वापरून आपण हा काढा तयार करू शकतो। हा काढा फक्त आणि फक्त कफ म्हणजे खोकला थांबवत नाही, तर तो आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, प्रणाली आहे, तिला स्ट्रॉंग बनवतो आणि होणारे सीओपीडी, श्वास, कास, हिक्का, दमा या पद्धतीचे जे आजार आहे त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो। तरी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर सर्वात पहिले आपण बघूया या काढ्यामध्ये काय काय सामग्री आपण घेऊया, काय काय यूज करणार आहे ते आपण बघूया। तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी बघूया की या काढ्यामध्ये काय काय सामग्री आपण घेऊ शकतो। त्यामध्ये सर्वात प्रथम तुलसी, जिला आयुर्वेदामध्ये जीवनदायिनी म्हटलेलं आहे, आणि तुलसी ही खूप चांगली अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल काम करते। ती गळ्यातील आलेली सूज तिला कमी करते आणि जो प्रभाव कफाचा झालेला आहे त्याला कमी करण्याचं काम ती करत असते। त्यानंतर आहे अद्रक, जिला कफावरील म्हणजे खोकल्यावरील द्रव्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी मानलेलं आहे। आणि अद्रक जी काही कुठेही मिळते ती अर्धा इंच घ्यायची आहे, तिला थोडं बारीक करायचं आहे। ती खूप चांगली अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचं काम त्या ठिकाणी करते आणि श्वसननलिका त्या ठिकाणी जो स्रोत अवरोध झालेला असेल, ज्या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला तिला मोकळं करण्याचे काम त्या ठिकाणी करते। त्याच्यानंतर काळी मिरे ज्याला म्हणतो, ते 2 ते 4 काळे मिरे घ्यायचे। त्यानंतर काळे मिरे सुद्धा खूप चांगले अँटीसेप्टिक काम करतात, अँटी इन्फ्लेमेटरी काम करतात आणि इम्युनिटी बुस्टर सुद्धा ते काम करतात। त्याच्यानंतर लवंग कफ पतला करण्याचं काम करते। लवंग 2 ते 4 लवंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे। लवंगाची आयुर्वेदामध्ये आलेला एक कल्प आहे, जो की फक्त लवंग त्यामध्ये जास्त प्रमाणात वापरतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने कफ म्हणजे खोकल्यावर खूप चांगल्या पद्धतीने ती काम करते। त्याच्यानंतर दालचिनीला आयुर्वेदामध्ये इम्युनिटी बुस्टर म्हटलेलं आहे आणि इम्युनिटी जर का तुमची वाढली तर वारंवार होणारा खोकला किंवा ऋतुसंधी म्हणजे ऋतू बदलानंतर मध्ये जो सीझन येतो व्हायरल, तर तो लोड कमी करण्याचं सुद्धा दालचिनी काम करते। तर ही सामग्री या ठिकाणी मी सांगितली। त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलेला आहे शहद, ज्याला आपण मध म्हणतो। मध हा श्रेष्ठ कफावरील द्रव्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितलाय, कफग्न ज्याला म्हटलंय, तो लेखन काम करतो आणि शरीरातील वाढणारा कफ तो बाहेर काढण्याचं काम करतो। तर ही सगळी सामग्री आपण बघितली। आता आपण समोर बघूया की हा काढा कसा तयार करायचा आणि त्याचा उपयोग कसा करायचा। तर त्या ठिकाणी सर्वात प्रथम पॅन घ्यायचंय, त्यामध्ये 4 कप पाणी टाकायचे आणि त्यामध्ये आपण घेतली तुलसीची पाने 5 ते 10, त्यानंतर बारीक केलेली अद्रक अर्धा इंचच्या तुकड्याची बारीक केलेली अद्रक ती घ्यायची, काळे मिरे घ्यायचे 2 ते 4, नंतर लवंगा 2 ते 4 लवंगा घ्यायचे आहे आणि दालचिनी अर्धा इंच जी आपण घेतलेली ती घ्यायची आणि या पॅन मध्ये टाकून पाण्यामध्ये खूप चांगल्या संत गतीने म्हणजे त्याला उकळायचंय, जास्त उष्णता न देता संत गतीने आपण त्याला उकळायचंय। उकळल्यानंतर 4 कपचे जोपर्यंत 2 कप पाणी राहत नाही तोपर्यंत त्याला उकळायचंय आणि 2 कप राहिल्यानंतर ते चांगल्या चाळणीतून गाळून तो घ्यायचंय आणि ते गाळलेला काढा तो आपण थोडा थंडा झाला, थोडा कोमट असेल तेव्हाच आपण मधासोबत तो घ्यायचा आहे। अतिशय उष्ण म्हणजे अतिशय गरम असताना आपण मधासोबत घेऊ नये। मी एक सूचना पण दिली या ठिकाणी की मधासोबत कोणतीही गोष्ट अति उष्ण असेल तर ती घेऊ नये। हा काढा सुद्धा अति उष्ण असताना न घेता थोडा कोमट झाल्यानंतर या मधासोबत आपण सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना आपण याला उपयोग करू शकतो। दिवसातून 3 वेळेस पण सुद्धा आपण घेऊ शकतो। यामध्ये आणखी जर लवकर आपल्याला चांगला प्रभावी जर आणखी उपचार करायचा असेल आणि काढ्याची जर पोटेन्सी आपल्याला वाढवायची असेल तर आपण जे 4 कपचे 2 कप ठेवले होते तेच आपण 4 कपचं 1 कप जर पाणी ठेवलं आणि ते जर आपण शहद मध्ये सोबत घेतलं तर आणखी त्याची जी इफेक्ट आहे तो आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो आणि वारंवार होणारा ॲलर्जिक जो कफ आहे किंवा ड्राय कफ आहे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा कफ आहे त्याला आपण थांबवू शकतो। तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या, हा विधी तुम्हाला समजून सांगितला, हा विधी जरूर तुम्ही ट्राय करा, तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा। नक्कीच ड्राय कफ मध्ये तसेच वारंवार होणारा सर्दीमुळे किंवा वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जर खोकला होत असेल तर निश्चित
याचा आम्ही भरपूर पेशंटवर याचा ट्राय करून बघितलेला आहे आणि खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे. तरी आपण याचा अनुभव घेऊ शकता आणि अनुभव आमच्या सोबत शेअर करा. तसेच या पद्धतीचे सुद्धा जर आणखी आयुर्वेदाबद्दल जाणून घ्यायचं असेल, आयुर्वेदाबद्दल एखादी तुमची जिज्ञासा असेल, असा टॉपिक असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी त्यावर जरूर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत आयुर्वेदाचे शास्त्रोक्त ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.